मिरर फॉर्म्युला एक सिंपल फॉर्म्युला आपल्याला बघायचा आहे. या फॉर्म्युलाचा यूज आपल्याला बरेचसे न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी होणार आहे. फॉर्म्युलाचं डेरिव्हेशन आपल्याला दिलेलं नाही, आपल्याला फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. मिरर आहे म्हणजे काय एक ऑब्जेक्ट असणार आहे, त्याची इमेज आपल्याला मिळणार आहे. तर ऑब्जेक्ट आणि इमेज या दोन्ही गोष्टींना रिलेट करणारा जो फॉर्म्युला आहे दॅट इज मिरर फॉर्म्युला. मिरर फॉर्म्युला काय सांगतो, सपोज ऑब्जेक्ट जो आहे तो पोलपासून यू एवढ्या डिस्टन्सवरती आहे. मिरर आहे, ठीक आहे. मिररचा हा पोल, या पोलपासून यू एवढ्या डिस्टन्सवरती लेट्स से ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट इज ॲट डिस्टन्स यू. ओके, सो यू इज द डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम द पोल. पोल म्हणजेच काय, सेंटर ऑफ मिरर. म्हणजे आपण याला असं बोलू शकतो की यू हे डिस्टन्स ऑब्जेक्ट आणि मिररमध्ये आहे किंवा ऑब्जेक्ट आणि मिररच्या पोलमध्ये आहे. ठीक आहे, यू इज द डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम द पोल. त्याच पद्धतीने जे इमेज फॉर्म होणार आहे त्या इमेजचा डिस्टन्स लेट्स से व्ही एवढा आहे. सपोज इमेज इथे कुठेतरी फॉर्म होते, आपण असंच कन्सिडर करूया, इमेज इथे फॉर्म होते. कोणता मिरर काय ते जाऊ द्या, मिररचा विचार नका करू. इथे ऑब्जेक्ट आहे यू डिस्टन्सवरती, इमेज इथे फॉर्म होते. इमेजचा पोलपासूनचा डिस्टन्स आहे व्ही. इमेजचा पोलपासूनचा डिस्टन्स आहे व्ही. त्यानंतर थर्ड टर्म आपल्याला यूज करायची फोकल लेंथ. फोकल लेंथ म्हणजे काय, फोकस आणि पोल याच्यामध्ये असणार डिस्टन्स, पी आणि एफ मध्ये असणार डिस्टन्स असते फोकल लेंथ विथ डिनोटेड बाय एफ. तर या तिन्ही गोष्टींना रिलेट करणारा जो फॉर्म्युला असतो त्याला बोलतात मिरर फॉर्म्युला. अ फॉर्म्युला विच रिलेट्स डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम द पोल, डिस्टन्स ऑफ इमेज फ्रॉम द पोल अँड फोकल लेंथ ऑफ द मिरर इज कॉल्ड ॲज मिरर फॉर्म्युला. या तिन्ही गोष्टींना रिलेट करणाऱ्या फॉर्म्युला मिरर फॉर्म्युला बोलतात. मिरर फॉर्म्युला काय आहे, 1/f इज इक्वल टू 1/v प्लस 1/u, किंवा याला असं लिहू शकतो ऑर 1/u प्लस 1/v इज इक्वल टू 1/f. हा जो फॉर्म्युला आहे याला बोलता मिरर फॉर्म्युला. याला काय बोलता, मिरर फॉर्म्युला. दिस इज मिरर फॉर्म्युला. फोकल लेंथ, त्यानंतर व्ही म्हणजे काय, ऑब्जेक्टच्या इमेजचा पोलपासूनचं डिस्टन्स, यू म्हणजे ऑब्जेक्टचं पोलपासूनचं डिस्टन्स, ह्या गोष्टींना रिलेट करणारा जो फॉर्म्युला असतो याला बोलतो मिरर फॉर्म्युला. हा मिरर फॉर्म्युला कधी ॲप्लिकेबल असतो किंवा कोणत्याही मिररसाठी ॲप्लिकेबल असतो. मिरर फॉर्म्युला कोणत्याही स्पेरिकल मिररसाठी ॲप्लिकेबल आहे. म्हणजे कॉन्व्हेक्स मिरर असेल, कॉन्केव्ह मिरर असेल, दोन्ही मिररसाठी हा फॉर्म्युला ॲप्लिकेबल असतो. ज्याच्यासाठी अजून काही कंडिशन असते का, डिस्टन्स किती पाहिजे किंवा ऑब्जेक्ट कुठे ठेवला पाहिजे, काहीच तशी कंडिशन नाही. अंडर ऑल सर्कमस्टन्सेस म्हणजे कोणतीही कंडिशन जरी असेल तरी त्यासाठी हा मिरर फॉर्म्युला व्हॅलिड असतो. सो आपण लिहू शकतो अंडर ऑल दी सर्कमस्टन्सेस दिस फॉर्म्युला इज व्हॅलिड. हा फॉर्म्युला कोणताही मिरर असो, कुठे ऑब्जेक्ट ठेवलेला असो, कशी कंडिशन असो, त्यासाठी हा फॉर्म्युला व्हॅलिड असतो. नीट लक्षात ठेवा. मिरर फॉर व्हॉट इज मिरर फॉर्म्युला, 1/v u प्लस 1/v इज इक्वल टू 1/f. याचा यूज आपल्याला न्यूमरिकल ऑलमोस्ट सगळ्या न्यूमरिकलमध्ये या फॉर्म्युलाचा यूज होतो. मॅग्निफिकेशन ड्यू टू स्पेरिकल मिरर्स. स्पेरिकल मिरर्समुळे मॅग्निफिकेशन कसं होतं ते आपल्याला बघायचं आहे. मॅग्निफिकेशन इज डिनोटेड बाय एम. आता ही जी एमची व्हॅल्यू आहे, ही एमची व्हॅल्यू असणार आहे काहीतरी रेशो, एम इज इक्वल टू सम रेशो. सगळ्यात आधी व्हॉट इज मॅग्निफिकेशन. मॅग्निफिकेशन म्हणजे काय, ज्यावेळेस आपण कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स मिररच्या इमेज फॉर्मेशनचा अभ्यास करत होतो त्यावेळेस आपल्याला ज्यावेळेस इमेज मिळते तर ती इमेज डिस्क्राईब करण्यासाठी आपण 2-3 टर्म्सचा यूज करत होतो. आपण डिसाईड करत होतो नेचर कसं आहे, साईज कशी आहे, पोझिशन कशी आहे. त्यामध्ये ज्यावेळेस आपण साईज मेन्शन करत होतो तर काही केसेसमध्ये आपण यूज केलेला वर्ड मॅग्निफाईड. मॅग्निफाईड म्हणजे काय, लेट्स से ऑब्जेक्ट एवढा होता आणि आपल्याला इमेज मिळते या साईजची किंवा या साईजची, अशी इमेज आपल्याला मिळते. इमेजची साईज ऑब्जेक्टच्या साईजपेक्षा वाढते. ओरिजिनल ऑब्जेक्टची जी साईज आहे ओरिजिनल साईजपेक्षा इमेजची साईज मोठी मिळते. त्या केसमध्ये आपण लिहित होतो की इमेज इज मॅग्निफाईड. इमेज इज मॅग्निफाईड म्हणजे ओरिजिनल साईजपेक्षा इमेजची साईज आपल्याला मोठी मिळालेली आहे. तेच आहे मॅग्निफिकेशन. सो व्हॉट इज मॅग्निफिकेशन, हाऊ लार्ज द इमेज इज ॲज कम्पेअर्ड टू ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टपेक्षा इमेज किती जास्त मोठी आहे त्याला बोलतात मॅग्निफिकेशन. लेट्स से ऑब्जेक्टची हाईट 5 सेंटीमीटर होती, इमेजची हाईट 10 सेंटीमीटर झाली. 5 सेंटीमीटर ऑब्जेक्टची हाईट होती, इमेजची हाईट झाली 10 सेंटीमीटर. तर इथे आपण असं बोलू शकतो की इमेजची साईज ऑब्जेक्टच्या साईजपेक्षा डबल आहे. ठीक आहे, डबल आहे. हाऊ लार्ज द इमेज इज ॲज कम्पेअर्ड टू ऑब्जेक्ट, इमेज इज ट्वाईस ॲज कम्पेअर्ड टू ऑब्जेक्ट किंवा हाईट ऑफ इमेज इज ट्वाईस ॲज कम्पेअर्ड टू ऑब्जेक्ट. हे ट्वाईस नंबर आपण कसा फाईंड केला, आपण काय केलं 10/5 केला. 10/5 म्हणजे काय, हाईट ऑफ इमेज डिवायडेड बाय हाईट ऑफ ऑब्जेक्ट. हा जो रेशो असतो हाईट ऑफ इमेज टू हाईट ऑफ ऑब्जेक्ट, दिस इज नथिंग बट मॅग्निफिकेशन. याला बोलता मॅग्निफिकेशन डिनोटेड बाय कॅपिटल एम. ओके, तर आपण मॅग्निफिकेशनला कसं डिस्क्राईब करू शकतो, इफ h1 इज द हाईट ऑफ द ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टची हाईट h1 आहे, इमेजची हाईट h2 आहे, h2 इज द हाईट ऑफ द इमेज. मग मॅग्निफिकेशन म्हणजे काय की हाऊ लार्ज द इमेज इज ॲज कम्पेअर्ड टू ऑब्जेक्ट.
हाऊ लार्ज द इमेज इज, इमेजची हाईट वरती आली पाहिजे ॲज कम्पेअर टू ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टची हाईट खाली आली पाहिजे. इमेजची हाईट काय आहे H2 ॲज कम्पेअर टू ऑब्जेक्ट, कंपॅरिझन कशासोबत आहे ऑब्जेक्टच्या हाईटसोबत, ऑब्जेक्टची हाईट किती आहे H1. सो M इज इक्वल टू H2 अपॉन M1, M इज इक्वल टू H2 अपॉन M1. एकदम सिम्पल आहे. हाईट आहे म्हणून आपण Hने डिनोट करतो. 2 म्हणजे असणार आहे ऑब्जेक्ट, सॉरी 2 म्हणजे असणार आहे इमेज आणि 1 असणार आहे ऑब्जेक्ट. सो M इज इक्वल टू H2 अपॉन M1, H2 अपॉन H1 आहे मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला. ठीक आहे, समजलं. त्यानंतर हा फॉर्म्युला अजून असा आहे लिहिता मायनस, इथे मायनस साईन असते ही गोष्ट लक्षात घ्या. M इज इक्वल टू मायनस V अपॉन यू, M इज इक्वल टू मायनस V अपॉन यू. V म्हणजे काय आपण मिरर फॉर्म्युलामध्ये बघितलं, V U आणि V, U असतो ऑब्जेक्टचं मिररच्या पोलपासूनचं डिस्टन्स आणि V असतं इमेजचं मिररच्या पोलपासूनचं डिस्टन्स. आठवतंय U म्हणजे काय ऑब्जेक्ट आणि V म्हणजे काय इमेज. U आधी येतो ना, U Vच्या आधी येतो. सो ऑब्जेक्ट आणि इमेज, ऑब्जेक्टचं पोलपासूनचं डिस्टन्स आणि V असतं इमेजचं पोलपासूनचं डिस्टन्स. हे सुद्धा एक रिलेशन आहे. M इज इक्वल टू निगेटिव्ह ऑफ V अपॉन यू. दिस इज अनदर रिलेशन. आता यामध्ये अजून आपल्याला काही सायन्स बघायचे आहे. मॅग्निफिकेशन म्हणजे काय समजलं थोडक्यात. मॅग्निफिकेशन म्हणजे साईज किती वाढलेली आहे. ठीक आहे, हाईट ऑब्जेक्टची हाईट, एखादा ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टची हाईट आणि इमेजची हाईट याच्यामध्ये काय रिलेशन आहे, साईज किती वाढली आहे त्याला आपण बोलतो मॅग्निफिकेशन. M इक्वल टू H2 अपॉन M1 मायनस V अपॉन यू. हाऊ लार्ज द इमेज इज ॲज कम्पेअर टू ऑब्जेक्ट, हाऊ लार्ज द इमेज ॲज कम्पेअर टू ऑब्जेक्ट H2 अपॉन N1 दॅट इज इक्वल टू मायनस V अपॉन यू. याच्यामध्ये सायन्स कसे आहे बघा. सायन्स आपल्याला कसला विचार करावा लागणार आहे. आपण बघितलं की मिररमध्ये आपण काय बघितलं, ऑब्जेक्ट जो आहे ना, ऑब्जेक्ट नेहमी आपण लेफ्ट साईडला ठेवतो. हे फर्स्ट आपण बघितलं ऑब्जेक्ट नेहमी लेफ्ट साईडला ठेवतो. पॉझिटिव्ह निगेटिव्ह, त्यानंतर इथे पॉझिटिव्ह आणि इथे निगेटिव्ह. ऑब्जेक्ट नेहमी लेफ्ट साईडला ठेवला जातो. तर ऑब्जेक्टचं डिस्टन्स फ्रॉम मिरर, हा मिररचा पोल आहे, हा ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्टचं मिररपासूनचं डिस्टन्स नेहमी काय असणार आहे निगेटिव्ह. यू इज ऑलवेज निगेटिव्ह. ऑब्जेक्ट कुठेही असला तरी ऑब्जेक्टचा डिस्टन्स नेहमी निगेटिव्ह असणार आहे कोणत्याही केसमध्ये, एक गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर हाईटचा जर आपण विचार केला, ऑब्जेक्ट जो आहे आपण बघितलं ऑब्जेक्ट आपण नेहमी असा ठेवतो, म्हणजे प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वरती ठेवतोय, असा ठेवतोय प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वरती. त्यामुळे व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन पॉझिटिव्ह असणार आहे. त्यामुळे नेहमी H1 म्हणजे काय हाईट ऑफ द ऑब्जेक्ट, हाईट ऑफ ऑब्जेक्ट नेहमी असणार आहे पॉझिटिव्ह. ठीक आहे, डिस्टन्स निगेटिव्ह, H1 पॉझिटिव्ह. आपण फक्त हे जे टर्म्स आहे या टर्मसाठी काय साईन असू शकतात ते आपण डिस्कस करतोय. यू झाला, त्यानंतर H1 झाला. नव हाईट H2 म्हणजे इमेजची हाईट. इमेजच्या हाईटसाठी कसं साईन असणार आहे, इमेजची हाईट सिच्युएशनल असणार. आपल्याला माहिती नाही की इमेजची हाईट कशी असणार आहे, तर त्यामुळे H2 व्हेरिएबल असणार आहे. ज्या केसमध्ये आपल्याला इमेज जी आहे ती रिअल मिळते, वेन द इमेज इज रिअल, वेन इमेज इज रिअल, जर इमेज रिअल असेल त्या इमेजची हाईट, रिअल इमेजची हाईट नेहमी कन्सिडर केली जाते निगेटिव्ह. आणि जर इमेज व्हर्च्युअल असेल, रिअलच्या ऑपोजिट काय व्हर्च्युअल विच इज नॉट रिअल, तर त्या केसमध्ये इमेजची हाईट कन्सिडर केली जाते पॉझिटिव्ह. ठीक आहे, यू इज ऑलवेज निगेटिव्ह, हाईट इज ऑलवेज पॉझिटिव्ह. ऑब्जेक्ट नेहमी असा सरळ ठेवलेलं जाणार असणार आहे, प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वरती असणार आहे, त्यामुळे तो नेहमी पॉझिटिव्ह असणार. हे तर समजलं. H2 जे इमेज फॉर्म होणार आहे त्याची हाईट पॉझिटिव्ह असणार का निगेटिव्ह असणार, ते डिपेंड करेल की इमेज रिअल आहे का व्हर्च्युअल आहे. इमेज जर रिअल असेल तर त्याची हाईट कन्सिडर केली जाते निगेटिव्ह, व्हर्च्युअल असेल तर हाईट कन्सिडर केली जाते पॉझिटिव्ह. आता हे कसं लक्षात ठेवणं, रिअल असल्यावर निगेटिव्ह का आलेलं आहे, तर आपण ज्यावेळेस इमेज फॉर्मेशन बघितलं त्यावेळेस आपण बघितलं की रिअल इमेज नेहमी कशी असते, रिअल इमेज आणि व्हर्च्युअल इमेज, रिअल इमेज नेहमी इन्व्हर्टेड असते. आठवते, रिअल आणि इन्व्हर्टेड हे सोबत चालतात. रिअल इमेज नेहमी इन्व्हर्टेड असते आणि इमेज जर व्हर्च्युअल असेल तर ती नेहमी असते इरेक्ट. इन्व्हर्टेड म्हणजे उलटी, इरेक्ट म्हणजे काय सरळ. इन्व्हर्टेड म्हणजे उलटी, इरेक्ट म्हणजे काय सरळ. तर इमेज ज्यावेळेस रिअल असेल, इमेज रिअल आहे म्हणजे बाय डिफॉल्ट इमेज कशी असणार आहे इन्व्हर्टेड असणार आहे. इमेज इन्व्हर्टेड म्हणजे काय ॲरो असा असणार आहे, निगेटिव्ह साईडला आहे. त्यामुळे ह्या केसमध्ये H2 कन्सिडर करावं लागणार आहे निगेटिव्ह. समजलं याच्या मागचं लॉजिक काय, का निगेटिव्ह काय ते हे तुम्ही असे लक्षात ठेवू शकता. त्यानंतर व्हर्च्युअल इमेज असेल, इमेज व्हर्च्युअल असेल तर आपण बघितलं इमेज जेव्हा व्हर्च्युअल असते त्यावेळेस ते नेहमी इरेक्ट असते, सरळ इमेज असते. सरळ आहे म्हणजे असा ॲरो आहे, असा ॲरो म्हणजे काय अप डायरेक्शन, देअरफॉर H2 इज पॉझिटिव्ह. समजली यामागचं रिझन, काय हे निगेटिव्ह काय हे पॉझिटिव्ह काय, तर ह्या गोष्टीसुद्धा तुम्हाला इथे लक्षात ठेवायच्या आहे.
समजलं. मॅग्निफिकेशन काय, सायन्स काय आहे. मॅग्निफिकेशन म्हणजे सिम्पल रेशो घ्यायचा असतो की हाईट किती वाढलेली आहे किंवा ओरिजिनल ऑब्जेक्टपेक्षा इमेजची साईज किती पट आहे, तर दॅट इज मॅग्निफिकेशन. किती इन्क्रीज झालेला, किती लार्ज आहे, दॅट इज मॅग्निफिकेशन. m इज इक्वल टू h/m1 दॅट इज इक्वल टू -v/u हा सुद्धा एक फॉर्म्युला आहे. त्यानंतर आपल्याला हे सायन्स बघायचे आहे. u डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट नेहमी लेफ्ट साईडला ठेवलं जातं, लेफ्ट साईड म्हणजे ही साईड, सो हे नेहमी निगेटिव्ह असणार आहे. त्यानंतर हाईटचा जर आपण विचार केला, ऑब्जेक्ट नेहमी वरती ठेवला जातो. हाईट ऑफ ऑब्जेक्ट ही व्हॅल्यू नेहमी पॉझिटिव्ह असणार आहे. हाईट ऑफ इमेज डिपेंड करते, पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल. जर रिअल इमेज असेल तर निगेटिव्ह असणार आहे, व्हर्च्युअल इमेज असेल तर पॉझिटिव्ह. रिअल असेल तर निगेटिव्ह का, बिकॉज रिअल इज ऑलवेज इन्व्हर्टेड, उलटी, त्यामुळे ती निगेटिव्ह असणार आहे. व्हर्च्युअल ऑलवेज इरेक्ट, सरळ, त्यामुळे ते असणार आहे पॉझिटिव्ह. कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन, मिरर फॉर्म्युला आणि त्यानंतर मॅग्निफिकेशन, हे जे 3 टॉपिक्स आहे, या 3 टॉपिकचे रिव्हिजन करण्यासाठी किंवा रिव्हिजन होण्यासाठी आपण एक न्यूमरिकल इथे सॉल्व्ह करणार आहोत. हे न्यूमरिकल ज्यावेळेस आपण सॉल्व्ह करू त्यावेळेस या 3 टॉपिकची आपली रिव्हिजन सुद्धा होणार आहे. हे न्यूमरिकल तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जे सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहे त्यामध्येच असणारा एक क्वेश्चन आहे. व्हॉट इज दॅट क्वेश्चन? क्वेश्चन बघा काय दिलेलं आहे. राजश्री वॉन्ट्स टू गेट अन इन्व्हर्टेड इमेज ऑफ हाईट 5 सेंटीमीटर ऑफ एन ऑब्जेक्ट केप्ट ॲट अ डिस्टन्स ऑफ 30 सेंटीमीटर फ्रॉम अ कॉन्केव्ह मिरर. एक कॉन्केव्ह मिरर दिलेले आहे आणि त्यानंतर आपल्याला काही इन्फॉर्मेशन त्याच्याशी रिलेटेड दिलेलं आहे ऑब्जेक्ट आणि इमेजची. द फोकल लेंथ ऑफ मिरर इज 10 सेंटीमीटर. ॲट वॉट डिस्टन्स फ्रॉम द मिरर शुड शी प्लेस द स्क्रीन? व्हॉट विल बी द टाईप ऑफ इमेज अँड व्हॉट इज द हाईट ऑफ द ऑब्जेक्ट? तर आपल्याला अशा 2-3 क्वेश्चन्स विचारलेले आहे. काय काय इन्फॉर्मेशन दिलेली ती सगळ्यात आधी आपण लिहून घेऊया. व्हॉट इज गिवन, मिरर कोणता दिलेला आहे. सगळ्यात आधी हे लक्षात घ्यायचं की मिरर कोणता आहे. इथे मिरर मेन्शन केलेला आहे कॉन्केव्ह मिरर. कॉन्केव्ह मिररवर आधारित क्वेश्चन आहे. कॉन्केव्ह मिरर आहे तर लगेच इथे कॉन्केव्ह मिररची एक रफ डायग्राम काढून घ्यायची. कॉन्केव्ह मिरर म्हणजे दिस इज द मिरर, दिस इज प्रिन्सिपल ॲक्सिस, पोल, सेंटर ऑफ कर्वेचर इथे असणार आहे F. ओके, काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता बघा आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मिरर फॉर्म्युला, मॅग्निफिकेशन आणि साइन कन्व्हेन्शन या 3 गोष्टींची गरज पडणार आहे. आपण काय काय बघितलं, H1 टर्म्स कोणत्या बघितल्या आपण, H1 H2 U आणि V. H1 H2 U आणि V. H1 H2 हे काय आहे, दीज आर हाईट्स. H1 आणि H2 ह्या हाईट्स आहे. U आणि V हे काय आहे, डिस्टन्सेस. कसली हाईट आहे, H1 म्हणजे ऑब्जेक्टची हाईट आहे. ज्या ऑब्जेक्टची आपण इमेज फाइंड करतोय त्या ऑब्जेक्टची हाईट आहे H1. H2 म्हणजे काय, जी इमेज फॉर्म झाली त्या इमेजची हाईट आहे H2. U आणि V हे काय, डिस्टन्स कशापासून, डिस्टन्स फ्रॉम पोलपासूनचं डिस्टन्स आहे. U हे कसलं डिस्टन्स आहे, ऑब्जेक्टचं पोलपासूनचं डिस्टन्स. आणि V हे काय असणार आहे, इमेजचं पोलपासूनचं डिस्टन्स. ह्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहे. आपल्याला माहिती आहे की ऑब्जेक्ट जो आहे तो ऑब्जेक्ट नेहमी आपण मिररच्या लेफ्ट साईडला ठेवतो. इथे कुठे असा ऑब्जेक्ट असणार आहे. ठीक आहे, एवढ्या गोष्टींची आपल्याला गरज पडणार आहे. व्हॉट इज गिवन, आता आपण लाईन बाय लाईन क्वेश्चन स्टेटमेंट रीड करूया. राजश्री वॉन्ट्स टू गेट अन इन्व्हर्टेड इमेज ऑफ हाईट 5 सेंटीमीटर. इमेजची हाईट दिलेली आहे, इमेजची हाईट म्हणजे H2 इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. काय दिलेलं आहे, इन्व्हर्टेड म्हणजे काय, उलटी. ऑब्जेक्ट असा आहे तर इमेज आपल्याला अशी मिळते, उलटी मिळते. उलटी आहे म्हणजे खालच्या डायरेक्शनमध्ये, त्यामुळे इथे साईन कोणतं असणार आहे, निगेटिव्ह. पॉझिटिव्ह निगेटिव्ह वरच्या साईडला असतात पॉझिटिव्ह आणि खालच्या साईडला असतात निगेटिव्ह. अशी हाईट आहे. इमेज इन्व्हर्टेड आहे म्हणजेच काय, निगेटिव्ह. सो H2 इज इक्वल टू -5 सेंटीमीटर. ते आपण लिहू शकतो इन्व्हर्टेड इमेज आहे. आता आपण इथे इन्व्हर्टेड लिहितोय तर लगेच तुम्हाला आठवलं पाहिजे ट्रिक. आपल्याला माहिती आहे की रिअल आणि इन्व्हर्टेड या दोन्ही गोष्टी नेहमी एकत्र असतात आणि व्हर्च्युअल आणि इरेक्ट या 2 गोष्टी नेहमी एकत्र असतात. सो इन्व्हर्टेड इमेज आहे म्हणजे काय, इमेज कशी असणार आहे, रिअल असणार आहे. इमेज कशी असणार आहे, रिअल. आता हे जस्ट लक्षात ठेवा की इमेज रिअल असणार आहे. आपल्याला आपण नंतर व्हेरीफाय करूया की हे रिलेशन बरोबर निघते का, इमेज आपल्याला रिअल मिळते का नाही मिळते. ओके, सो हाईट ऑफ ऑब्जेक्ट इज गिवन ऑफ एन ऑब्जेक्ट केप्ट ॲट अ डिस्टन्स ऑफ 30 सेंटीमीटर फ्रॉम कॉन्केव्ह मिरर. ऑब्जेक्ट किती डिस्टन्सवरती ठेवलेला आहे, ऑब्जेक्टचं डिस्टन्स म्हणजे U किती दिलेला आहे, 30 सेंटीमीटर. आता हे डिस्टन्स पॉझिटिव्ह असणार आहे का निगेटिव्ह असणार आहे. आपल्याला माहिती आहे की कोणताही मिरर जरी असला तरी ऑब्जेक्ट नेहमी अकॉर्डिंग टू कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन ऑब्जेक्ट नेहमी लेफ्ट साईडला ठेवला जातो. ही पॉझिटिव्ह साईड आहे, ही निगेटिव्ह साईड आहे. लेफ्ट साईड आहे म्हणजे निगेटिव्ह, त्यामुळे ऑब्जेक्ट नेहमी जो असतो ऑब्जेक्टचा डिस्टन्स नेहमी निगेटिव्ह असतो. सो U इज इक्वल टू -30 सेंटीमीटर. समजलं इथपर्यंत. नाव द फोकल लेंथ ऑफ मिरर इज 10 सेंटीमीटर. फोकल लेंथ म्हणजे स्मॉल f. कॉन्केव्ह आहे म्हणजे फोकल लेंथ कशी असणार आहे, निगेटिव्ह. नेहमी कॉन्केव्ह मिररसाठी फोकल लेंथ निगेटिव्ह असते, त्यामुळे F इज इक्वल टू -10 सेंटीमीटर.
आता काय काय फाइंड करायचं आहे. टू फाइंड ॲट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम द मिरर शुड शी प्लेस द स्क्रीन. तर तिने स्क्रीन किती डिस्टन्सवरती ठेवली पाहिजे मिररपासून. स्क्रीन म्हणजे काय, जिथे तिला इमेज मिळणार आहे दॅट इज द स्क्रीन. इमेज किती स्क्रीन किती डिस्टन्सवर पाहिजे म्हणजे इमेज किती डिस्टन्सवर फॉर्म होणार आहे. इमेजचं डिस्टन्स म्हणजे आपल्याला फाइंड आउट करायची व्हॅल्यू ऑफ व्ही. व्हीची व्हॅल्यू काय असणार आहे. ओके. नेक्स्ट, व्हॉट विल बी द टाईप ऑफ इमेज. इमेजचा टाईप कसा असणार आहे. इमेज जे आहे ते इन्व्हर्टेड आहे तर आपल्याला समजलं तर आपल्याला इमेजचा टाईप मेन्शन करायचा आहे. इमेज कोणत्या टाईपची असणार आहे. अँड देन व्हॉट इज द हाईट ऑफ द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टची हाईट किती आहे. ऑब्जेक्टची हाईट म्हणजे H1. H1ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. समजलं. ह्या क्वेश्चनमध्ये बघा हे ह्या चॅप्टरमध्ये असणारे क्वेश्चन फॉर्म्युला बेस्ड आहे. एकच फॉर्म्युला, एक किंवा दोनच फॉर्म्युला आहे. फक्त काय इम्पॉर्टंट आहे सायन्स. सायन्स जर बदलले, सायन्स जर चुकीचे घेतले तर पुढचं सगळी काही मेहनत वाया जाणार आहे. त्यामुळे सगळ्यात मेन फोकस आपला कुठे पाहिजे, हे जे सायन्स आपण लिहिणार आहोत ते सायन्स कसे घ्यायचे त्यावरती. ओके. आता हा क्वेश्चन आपण कसा सॉल्व्ह करणार. आपल्याला H1 आणि V फाइंड करायचं आहे. मिरर फॉर्म्युला आहे आपल्याकडे. व्हॉट इज मिरर फॉर्म्युला. मिरर फॉर्म्युला फोकल लेंथ U आणि V या तीन गोष्टींना रिलेट करतो. 1/f इज इक्वल टू 1/v प्लस 1/u. F दिलेला आहे -10. इथे लिहा. दिस इज अ मिरर फॉर्म्युला. -1/-10 इज इक्वल टू 1/v. व्हीची व्हॅल्यू फाइंड करायची. यूची व्हॅल्यू आहे -30. 1/-30 अँड देअरफॉर 1/v इज इक्वल टू -1/10. हा बघा हे काय असणार दॅट इज इक्वल टू 1/v -1/30. याला आपण असं करू शकतो प्लस आणि मायनस. या मायनस आपण वरती घेतला तर 1/v -1/30. तर -1/10 इज इक्वल टू 1/v -1/30. 1/v इथेच ठेवला. -1/30 आपण या साईडला शिफ्ट करणार त्यामुळे तो होणार +1/30. अँड देअरफॉर 1/v इज इक्वल टू LCM घेऊ आपण -3 + 1/30. ओके. इथे 3 ने मल्टिप्लाय केलं 30. इथे 3 ने मल्टिप्लाय करायला लागलं -3 + 1/30. सो दिस इम्प्लाइज -2/30 इज इक्वल टू 1/v. अँड देअरफॉर व्हीची व्हॅल्यू काय असणार आपल्याला फक्त इनवर्स घ्यायचा आहे. v इज इक्वल टू -30/2 म्हणजे -15 सेंटीमीटर. तर व्हीची व्हॅल्यू आली -15 सेंटीमीटर. म्हणजे ऑब्जेक्टचं डिस्टन्स किती आला. फर्स्ट -15 सेंटीमीटर. निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह आहे म्हणजे कुठे असणार. व्ही इज डिस्टन्स ऑफ इमेज. डिस्टन्स ऑफ इमेज म्हणजे इथे हॉरिझॉन्टल ॲक्सिसवर असणार आहे. निगेटिव्ह आहे म्हणजेच काय ह्या साईडलाच असणार म्हणजे पोलच्या लेफ्ट साईडलाच असणार आहे ऑब्जेक्टची इमेज. त्यामुळे ऑब्जेक्टची इमेज जेव्हा स्क्रीनवरती कॅप्चर करायची असेल तर त्यासाठी स्क्रीन कुठे ठेवायला लागणार आहे. स्क्रीन शुड बी केप्ट ॲट 15 सेंटीमीटर. निगेटिव्ह साईन आहे म्हणजे मिररच्या लेफ्ट साईडला टू दी लेफ्ट ऑफ मिरर. ठीक आहे. फर्स्टचा आन्सर आपल्याला मिळाला. त्यानंतर आपल्याला H1ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे की ऑब्जेक्टची हाईट किती असणार आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. H2ची व्हॅल्यू H1ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे म्हणजे आपल्याला इथे कोणता फॉर्म्युला यूज करायचा. मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे. सो व्हॉट इज फॉर्म्युला फॉर मॅग्निफिकेशन. M इज इक्वल टू H2/H1. M इज इक्वल टू H2/H1. यामध्ये आपल्याला H1 फाइंड करायचं आहे बट आपल्याला एमची पण व्हॅल्यू फक्त H2ची व्हॅल्यू माहिती आहे. एमची व्हॅल्यू माहिती नाही बट आपल्याकडे अजून एक फॉर्म्युला आहे अँड M इज इक्वल टू -V/U. करेक्ट. व्हीची व्हॅल्यू माहिती आहे, यूची व्हॅल्यू माहिती आहे, त्याच्यावर आपल्याला एमची व्हॅल्यू मिळणार. ती व्हॅल्यू इथे पुट केल्यावर आपल्याला हाईट मिळणार आहे. अँड देअरफॉर M इज इक्वल टू -V. V इज 15 -15/U. U इज -30. प्रत्येक ठिकाणी साईन आपल्याला घ्यायचा आहे. साईन विसरायचं नाही. सो 15/-30 दॅट इज इक्वल टू -1/2. एमची व्हॅल्यू आली -1/2 अँड देअरफॉर H2/H1 इज इक्वल टू -1/2. H2 इज -5. H2 इज -5 -1/2. H1ची व्हॅल्यू किती असणार आहे. -H1 इज इक्वल टू -10 म्हणजे H1 इज इक्वल टू 10. तर हाईट किती आली 10 सेंटीमीटर. म्हणजे ऑब्जेक्टची हाईट किती होती. ऑब्जेक्टची हाईट होती 10 सेंटीमीटर. ह्या ऑब्जेक्टची हाईट 10 सेंटीमीटर होती.
त्याच्यातून जी इमेज फॉर्म झाली तिची हाईट आली -5 सेंटीमीटर. म्हणजे लेट्स ऑब्जेक्ट एवढा होता असा 10 सेंटीमीटरचा. इमेज जी आहे ती आपल्याला मिळाली 5 सेंटीमीटर प्लस ती इमेज आहे इन्व्हर्ट उलट्या डायरेक्शनमध्ये आहे. ओके, हे सुद्धा आपण फाईंड केलं. आता आपल्याला टाईप डिस्क्राईब करायचं की इमेज कोणत्या टाईपची फॉर्म झालेली आहे. इमेज इन्व्हर्टेड आहे हे आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे. इमेज इन्व्हर्टेड आहे आपल्याला माहिती आहे. तर आता इमेज जर आपण बघितलं, हा ऑब्जेक्ट होता, दिस इज ऑब्जेक्ट अँड दिस इज इमेज. ऑब्जेक्टची साईज 10 होती, इमेजची साईज 5 झाली. म्हणजेच काय, इमेजची साईज ऑब्जेक्टच्या साईजपेक्षा लहान आहे. त्यामुळे इथे आपण मेन्शन करू शकतो इमेज जी आहे इमेज इज डिमिनिश्ड, ओरिजिनल साईजपेक्षा लहान. त्यामुळे इथे आपण लिहिणार डिमिनिश्ड. जर वाढली असेल तर आपण काय लिहिलं असतं, मॅग्निफाईड. इथे आपण लिहिणार डिमिनिश्ड. आणि त्यानंतर इथे ऑलरेडी दिलेलं आहे की इमेज कशी आहे, इन्व्हर्टेड आहे. इन्व्हर्टेड आहे त्यामुळे इमेज असणार आहे रिअल. इमेज कशी असणार, रिअल. काय, रिअल इन्व्हर्टेड नेहमी सोबत जाते. किंवा हे रिअल काय आहे ते व्हेरीफाय करण्यासाठी तुम्ही ज्या गोष्टी आपल्याला मिळाल्या त्या रे डायग्रामचा यूज करून सुद्धा व्हेरीफाय करू शकता. म्हणजे बघा कसं, कॉन्केव्ह मिरर आहे. ओके, त्यानंतर यू आणि व्ही. यू आहे 30 सेंटीमीटर एवढ्या डिस्टन्सवरती. इथे ऑब्जेक्ट आहे, हे डिस्टन्स आहे 30 सेंटीमीटर. त्यानंतर फोकल लेंथ आहे 10 सेंटीमीटर. फोकल लेंथ म्हणजे फोकसचं पोलपासूनचं डिस्टन्स, हे आहे 10 सेंटीमीटर. सेंटर ऑफ कर्वेचर कुठे असणार आहे, हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स सारखं असतं. सेंटर ऑफ कर्वेचर इथे असणार आहे, म्हणजे सी इथे असणार आहे. सेंटर ऑफ कर्वेचरचा डिस्टन्स किती असणार आहे, 10 आणि 10 20 सेंटीमीटर. ठीक आहे, म्हणजे आपण ऑब्जेक्ट कुठे ठेवलेला आहे, ऑब्जेक्ट वेअर इज ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट कुठे आहे, ऑब्जेक्ट इथे आहे, सेंटर ऑफ कर्वेचरच्या बाहेर आहे. ऑब्जेक्ट इज बियॉन्ड सेंटर ऑफ कर्वेचर. तर आपण ही केस बघितलेली की ज्यावेळेस आपण ऑब्जेक्ट सेंटर ऑफ कर्वेचरच्या पलीकडे ठेवतो त्यावेळेस आपल्याला इमेज कशी मिळते, रिअल इन्व्हर्टेड डिमिनिश्ड अँड बिटवीन सी अँड एफ. आपण जे रे डायग्राममध्ये रेड कॉन्केव्ह मिररमध्ये जे इमेज फॉर्म होते त्यासाठी ज्या रे डायग्राम कन्सिडर केले त्यामधली एक केस होती की ज्यावेळेस आपण ऑब्जेक्ट सेंटर ऑफ कर्वेचरच्या पलीकडे ठेवतो त्यावेळेस आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्या. इमेज वॉज रिअल इन्व्हर्टेड डिमिनिश्ड अँड बिटवीन सी अँड एफ. तर इमेज कुठे फॉर्म झाली, सी आणि एफच्या मध्ये. इथे इमेजचं डिस्टन्स किती आहे, 15. बघा हे डिस्टन्स आहे 10 सेंटीमीटर. ठीक आहे, हे 10 आहे, एवढं 10 आहे, एवढं 20 आहे आणि ऑब्जेक्ट आहे ॲट डिस्टन्स 30. इमेज कुठे मिळते आपल्याला, 15 सेंटीमीटर होती. 15 म्हणजे इथे, बरोबर. सॉरी, 15 म्हणजे इथे कुठे असणार आहे, इथे कुठे म्हणजे ही कुठे असणार आहे, सी आणि एफच्या मध्ये. म्हणजे सी आणि एफच्या मध्ये ते सुद्धा इथे व्हेरीफाय झालेलं आहे. ओके, तर तुम्ही हे करण्याची गरज नाही. हे जस्ट मी तुम्हाला सांगितलं की अशा पद्धतीची इमेज मिळणार आहे. तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचं तर क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी फक्त तुम्हाला व्हीची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. त्यानंतर H1ची व्हॅल्यू फाइंड करायची. इमेज कशी असणार आहे, इमेज डिमिनिश्ड असणार आहे, इन्व्हर्टेड असणार आहे. इन्व्हर्टेड आहे म्हणजे बाय डिफॉल्ट ती रिअल असणार आहे, त्यामुळे इथे आपण रिअल मेन्शन केलेलं आहे. ओके, समजलं क्वेश्चन. इम्पॉर्टंट आहे साइन कन्व्हेन्शन. फॉर्म्युला तर अगदी सोपे आहे. फॉर्म्युलामध्ये फक्त व्हॅल्यूज पुट करायचे, बट या व्हॅल्यू जे आपण पुट करणार आहोत ते प्रॉपर साईनसोबत आपल्याला घ्यायच्या आहे.